हाय नमस्कार. बघू शकता बानू किती आजारी पडली हो का. बघा तापले आलाय. ओलं फडकं करून डोक्याला बांधलंय. लय ताप आलाय. काय करावं आता. गोळ्या औषधं आणले ती पण काय फरक पडना त्याने. हो का. तिला काय होतंय काय माहिती. असं बोलता बोलता ती मला बहुतेक वाटतंय दुधाने होतंय आणि तिला साखर पण आहे असं डॉक्टरने सांगितलं होतं. साखरच आहे बहुतेक. जास्त तिला गोड खाण्यात आलं ना होतंय तसं. मरणाची दुनियाची पळापळी काय सांगायचंय. मरणाचा जीव घाबरतोय. बानू आजारी पडली ना कोणच खात बी नाही कोणच पेत बी नाही. लय टेन्शन असतंय. आता म्हणलं होतं भट्टीवर जायचंय तर बानू आजारी पडली. काय आता लेकरापाशी तर काय तिच्यापाशी तर या काय कीच होतंय. पांढरं डोळं केलं तर बानूने आज. तोंडात न नेहन वाप वाप येते तिची. खोकलात थांबत नाही. मेन तिला बेडकले झालेत. बेडक नारड्यामध्ये बोलायलाच येत नाही. आणि बानू बोलत हसत मस्त चलत नसली ना हसून हसली ना बरं वाटतंय जरा जेवायला. आणि असं आजारी पडले नाही बोललं ना लय जीव घाबरा घाबरा होतं. काय पण मनात येत आहे काय करावं. लय अवघड परिस्थिती आहे. सकाळी स्वयंपाक केलेला तसाच आहे. आता स्वयंपाक करू वाटा नाही. काय कर अशा ह्याच्यात देवा धर्माला सगळ्याला जवळ करावं लागतंय. काय पण मनात येतंय. हे लय हळवं म्हणायचं. लय हळवं म्हणायचं असतंय. हलका काळजाचं काय होतंय काय काय झालंय काय असं. आई गेली दूध आणायला. काळ्या शिर्डीचं दूध. त्यात हे टाकायचं मीठ आणि हळद पाजायचं. खोकला राहतो कसला पण. सगळ्यात जास्त उपाय म्हणलं ना काळ्या शिर्डीचा मूत. गरम गरमच 2 चमचे. झटक्यातच खोकला कसला बी खोकला राहतो. पण आता हिला नाही सैन होणार. लय जालू जालू म्हणजे औषध आहे ती. हिला नाही बानूला सैन होणार म्हणून काळ्या शिर्डीचं दूध आणाय गेली आहे. आता ताप झालाय कमी पण उलट्या पण केल्या त्या तिने मरणाच्या. बघा तिथं शाला असेल बघा कोपटावर. तात्या तर पिऊन येऊन झोपलं. कोपटावर शाल आहे. उलट्या पण केल्या. कपडे बदलले दिवसानं. बाहेर गेलतो जरा. एक तर डोक्याला टेन्शन आहे का काय ना काय काय ना काय आहेच. काय थोडं चांगलं होया गेलं की काय ना काय कशात तरी पाय अडकतोच. आणि बानू हसली ना सगळ्याला आनंद होतोय. बानूला काय झालं ना सगळी दुखी होते ते घरातले. मला तर नुसतं उचलूनच जागा फेकते. हो का बघा. आरडून आरडून खेळती हसती हसवती. तेवढंच बरं वाटतंय जेवायला. घेऊन बसलं ना तिला मांडीवर तर खोकला येतोय म्हणून खाली टाकली. तर तेल ही लावलं तिच्या अंगाला. बरी आहे आता. काय करावं. चौकून पंचायत आहे भावा बहिणींनो. काय करावं. लय जीवाचं लय आईचं प्रत्येक आईचं काळीज लय हळवं असतं. लेकराला काय झालं की ते शिर्डीचं पिल्लू कसं असतं. शिर्डी आई लांब गेली की करडं वरडत्यात. परत गाईचं पिल्लू वासरू बांधलेलं घरी असलं गाय खाया गेली तर खाऊन इरबळ खाईन पण संध्याकाळच्या टायमाला म्या करून पळत येईन असं. ह्या का आईचं पण तसंच असतंय. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं बानूला काय झालं ना कोणच घरातलं खुश नसतं या. जवळ बानूला ठीक होईन जेव्हा बानू हसलेली दिसन तेव्हा माणसं पोटं भरून जेवते ती घरात. नाही तर सगळी तशीच असते ती. 2 दिवस झालं बानू लयच आजार आहे. लय म्हणजे लयच आजार आहे. तोका तोका कशी करते बघितलं का. बघितलं का आगाव पूर्वी
कशी तोंड झाकते काढतीये नको तिला काहीच असलेले घाण पटत अंगावर पायावर अंगावर हातरून टाकल्यावर फेकून देत एका लातच तिकडं तेव्हा वाकडं दाखवते पण बोला ये नाही हस नाही वाकडं दाखवते काय ग आ आ पिल्ल्या पिल्ल्या अयो अयो लागलो ग डोळ्याला लेकराच्या बया बघू शकताय बाण खेळतीये लय आगाव आहे तिला लय घाण वाटतं असं काय कपडा असल्या वला चिला तिने सुसू केलेली असली ना तरी पण लय खिसानती ती स्वच्छता असते बानू अशी झुपती बानू पाय किती पसरायचा प्रयत्न केला तरी जुळवते तर चला हे तुम्हाला दाखवायचं होतं नक्कीच बानूच्या हेडवला लाईक करत जावा शेअर पण करत जावा जास्तीत जास्त शेअर करत जावा की याने जाऊन पुढं जाऊन मी बानूचा इलाज करू शकते चांगल्या दवाखान्यात ट्रीटमेंट चालू करू शकते तर कसा वाटला हेडेवादचा नक्की सांगायला विसरू नका बाय सगळ्यांना बाय कर पिल्या